चांगले हृदयच माणसाला श्रीमंत बनविते. ही श्रीमंती पैशाने येत नाही. तसेच मनुष्याकडे काय आहे यामुळे तो श्रीमंत बनत नाही, तर तो कसा आहे यानुसार बनतो. काय आम्ही पैशाने श्रीमंत आहोत की हृदयाने? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये पैसा हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. जीवनामध्ये जगण्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहेच आणि ते काही नाकारता येण्यासारखे नाही. परंतु पैशाची हाव किंवा लोभ ही एक भयंकर गोष्ट आहे. पैसा आज आहे तर उद्या नाही. आजही या जगामध्ये कितीतरी लोक आहेत जे आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवतात आणि आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात. असे जरी असले तरीही पैसाच सर्व काही नाही याची जाण आम्हा प्रत्येकाला असावी. बायबल देखील म्हणते की सर्व वाईटाचे मूळ हे पैसा आहे. मग असे जर आहे तर या जगामध्ये आम्ही राहावे तरी कसे, असा प्रश्न नक्कीच आम्हाला पडू शकतो. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण धनाची व्यर्थता आणि धनलोभींचा शेवट याविषयी पाहणार आहोत. आम्ही आमचे लक्ष कशावर केंद्रित करावे हे देखील या अध्ययनातून आम्हाला समजणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही स्तोत्रसंहिता 49 अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. जे आपल्या धनसंपत्तीविषयी बढाई मिरवतात त्यांच्या अंताविषयी सांगणारे हे स्तोत्र आहे. ह्या स्तोत्राद्वारे निर्गम विभागाचा पहिल्या हिस्स्याचा शेवट होत आहे. आपण परमेश्वर नीतिमान व दुष्ट यांच्याशी कशा भिन्न प्रकारे वागतो हे पाहिले. आपण पाहिले की जे देवाचे लोक त्याच्यापासून दूर आहेत, आपल्या देशातून बाहेर आहेत, त्यांचे तो कशा प्रकारे मार्गदर्शन करतो. त्याने त्याच्या लोकांना स्वतः जवळ घेण्यामागे काय उद्देश आहे, त्या भयंकर क्लेशाच्या वेळी तो त्यांना कशा प्रकारे सुरक्षित ठेवणार हे सर्व विदित केले आहे. ज्या प्रकारे इस्रायली लोक मिस्र देशात गुलाम होते तेव्हा देवाने त्यांना त्यातून सुरक्षित सोडवले, त्या प्रकारे तो भविष्यातही त्यांचे रक्षण करणार व त्यांना सोडवणार. नीतिमान व दुष्ट ह्यांच्याशी परमेश्वर ज्या प्रकारे वागतो त्यातली भिन्नता दाखविण्याकरिता हे 49वे स्तोत्र लिहिण्यात आलेले आहे. हे स्तोत्र नक्की धनाच्या नश्वरतेविषयी सांगते किंवा तशा प्रकारच्या गोष्टी सांगून आम्हाला संकटे व दुःखे पेलण्याचे तत्वज्ञान सांगते असे नाही. तसेच हे स्तोत्र असेही सांगत नाही की नीतिमानाला शेवटी पारितोषिक मिळेल आणि अंतिम विजय न्यायाचाच होईल. परंतु हे स्तोत्र धनाच्या व्यर्थतेविषयी तर सांगतेच, पण जे धनाची बढाई मिरवतात त्यांचा शेवट काय होईल तेही सांगते. 49वे स्तोत्र 1-4 वचने वाचूया. अहो सर्व लोक हो, हे ऐका, जगात राहणारे उच्च व नीच, श्रीमंत व दरिद्री लोक हो, तुम्ही सर्व कान द्या. माझे मुख ज्ञान वदणार आहे, माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार. मी दुष्टांताकडे कान लावीन, मी वीणेवर गाणी गाऊन गूढ वचन उलगडून सांगेन. श्रोत्यानो, या स्तोत्रात स्तोत्रकर्त्याने जशी लोकांना काही ऐकवण्यासाठी हाक मारली तशीच हाक आम्हाला पुढच्या म्हणजे 50व्या स्तोत्रातही आढळते. यशायाच्या पहिल्या अध्यायातही अशा प्रकारची हाक आढळते. अनुवादाच्या पुस्तकात आपण ही हाक वाचली आहे. त्या संदर्भात तुम्हाला आठवतच असेल श्रोत्यांनो की परमेश्वर आपल्या लोकांना वचनदत्त देशात नेण्यासाठी सज्ज होता. त्यावेळेस त्याने आपण या लोकांना जी वचनदत्त भूमी देणार होता तिच्याविषयी व त्या संदर्भातल्या नियमांविषयी साक्षीदार होण्याकरिता आकाश व पृथ्वी यांना हाक मारली.
आपण तो संदर्भ वाचूया. अनुवादाचे पुस्तक 32वा अध्याय आणि पहिले वचन. अनुवादाचे पुस्तक 32वा अध्याय पहिले वचन. हे आकाशा, कान दे, मी बोलत आहे. पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको. ही मोशेच्या गाण्याची सुरुवात आहे व या गाण्यामध्ये परमेश्वर ज्या अटी घालून तो इस्रायली लोकांना वचनदत्त भूमी देत होता, त्याचे साक्षीदार बनण्यासाठी त्याने आकाश व पृथ्वी यांना हाक मारलेली आहे. त्यानंतर साधारण 800 वर्षांनी परमेश्वराने या लोकांना त्यांच्या पापामुळे त्या वचनदत्त देशातून बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे व याही वेळेस परमेश्वर आकाश व पृथ्वी यांना साक्षीदार म्हणून बोलावित आहे. यशायाचे पुस्तक 1 अध्याय 2 वचनात ह्याचा संदर्भ आपण वाचूया. यशायाचे पुस्तक 1 अध्याय 2 वचन. हे आकाशा ऐक, अगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे. व पुढे तो त्यांना सांगतो की या पापी व हट्टी लोकांना वचनदत्त देशातून बाहेर काढून देणे कसे न्यायी व योग्य कृत्य आहे. आता या स्तोत्रातही परमेश्वर हाक मारित आहे. तो लोकांना हाक मारित आहे व ज्या प्रश्नामुळे तुम्ही अस्वस्थ असाल त्याविषयी तो लोकांना काही ऐकवणार आहे. या गोष्टीची सुरुवात एका प्रश्नाने होते. 49वे स्तोत्र 5वे वचन वाचूया. मला फसविणाऱ्यांचा दुष्टपणा मला वेढितो, अशा विपत्काली मी का भ्यावे? हा प्रश्न नक्की कोणी विचारला आहे असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. हा प्रश्न एखाद्या स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या श्रीमंताने विचारला का, की एखाद्या अन्याय सहन करणाऱ्या नीतिमान माणसाने विचारला आहे, की अतिशय गरिबीत असलेल्या व्यक्तीने विचारला आहे? हा प्रश्न आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न गरिबाने विचारला आहे. अनेकदा आमच्या मनात अशाच प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात की परमेश्वर काही लोकांना श्रीमंत का होऊ देतो? त्यांचे काय होणार आहे? इतर लोकांप्रमाणे त्यांना काहीच कसा त्रास होत नाही आणि ते कसे निभावून जाऊ शकतात? आता या प्रश्नांविषयी स्तोत्रकर्त्याजवळ काय उत्तर आहे ते आपण पाहणार आहोत. 6 आणि 7 वचने. ते तर आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवितात व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवितात. कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करिता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. श्रोत्यानो, ही गोष्ट किती सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट व खरी आहे. धनवान मनुष्य आपल्या धनाने तारण विकत घेऊ शकत नाही. जर एखाद्या धनवानाला वाटत असेल की आपण आपल्या धनसंपत्तीच्या जोरावर मुक्ती किंवा तारण मिळवू शकतो, तर तो त्याचा अतिशय चुकीचा समज आहे. असा विचार करणाऱ्याला कधीही मुक्ती मिळणे शक्य नाही. रोमकरासपत्र 4 अध्याय 5 वचन सांगतं, पण कर्म न करिता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असा मोजण्यात येतो. मुक्तीच्या प्राप्तीसाठी काय करावे लागते असे तुम्हाला वाटते? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते श्रोत्यानो, की त्यासाठी फक्त एका गोष्टीचे अगत्य आहे, ती म्हणजे पुनरुत्थित येशू ख्रिस्ताला विश्वासाने आपल्या जीवनाचा राजा बनवणे व त्याच्याकडे उद्धाराकरिता जाणे. आता या स्तोत्रामध्ये त्याने आकाश व पृथ्वी यांना पुन्हा साक्षीदार म्हणून बोलावले आहे. धनाची व्यर्थता, लोक व धनाचा शेवट काय होईल ह्याविषयी तो या ठिकाणी बोलत आहे. वाचूया श्रोत्यानो, 49वे स्तोत्र 8वे वचन. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही. श्रोत्यानो, ही गोष्ट 101% खरी आहे की कोणाही मानवाला धनाच्या साह्याने मुक्ती विकत घेता येत नाही आणि आपल्या पुण्यकर्मानेही त्याला स्वतःसाठी किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी मुक्ती मिळवणे शक्य नाही. पवित्र शास्त्र सांगते की केवळ प्रभू येशूने वधस्तंभावर जे स्वतःचे निर्दोष निष्कलंक रक्त सांडवले व सर्व मानव जातीच्या पापांची खंडणी भरून दिली, त्यावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने आम्हाला मुक्ती किंवा तारण मिळते. 9वे वचन पहा. कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार. श्रीमंत माणूस इतर कोणत्याही माणसाप्रमाणे मरण पावतो. मला वाटतं याच आधारावर प्रभू येशू ख्रिस्ताने दरिद्री लाजरस व एक श्रीमंत माणूस यांचा दाखला सांगितला. कोणीही श्रीमंत माणूस त्याच्या धनाच्या बळावर स्वतःचा किंवा इतरांचा आत्मा खंडणी देऊन सार्वकालिक जीवनासाठी सोडून घेऊ शकत नाही. वाचूया श्रोत्यानो, लुकृ शुभवर्तमान 16वा अध्याय 19 ते 26 वचने. लुकृ शुभवर्तमान 16वा अध्याय 19 ते 26 वचने.
ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. ह्याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. श्रोत्यानो, ह्या स्तोत्राचे 10वे वचन आम्हाला पुढे सांगते, कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात. कोणीही स्वतःचे धन मरताना आपल्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही. एखादा आपल्या संपत्तीचा खजिना सतत स्वतःच्या उराशी बाळगेल आणि म्हणेल की सर्व माझे आहे, हे माझ्यापासून कोणी घेऊन जाऊ शकणार नाही. ही गोष्ट खरी आहे. त्याच्यापासून तो खजिना कोणी घेऊ शकणार नाही. पण एक दिवस त्यालाच त्याच्यापासून दूर नेण्यात येईल व ही गोष्ट प्रभू करेल. एक दिवस त्याच्यावर मृत्यू झडप घालेल आणि तो इतर कोणत्याही दरिद्री माणसासारखा दरिद्री बनेल. काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तेव्हा त्याने किती संपत्ती मागे सोडली हे जाणण्यास उत्सुक त्याचे नातेवाईक तेथे उपस्थित झाले. बाहेर ते वकिलाची वाट पाहत होते. वकील बाहेर येताच त्यांनी विचारले, त्याने किती मागे सोडले? वकिलाने उत्तर दिले, त्याने सर्व काही सोडले. तो स्वतःसोबत काहीच घेऊन गेला नाही. हीच पहिली गोष्ट स्तोत्रकर्त्याने ह्या ठिकाणी निरीक्षली. धनवान त्यांची संपत्ती दुसऱ्यांकरिता सोडून जातात. म्हणून श्रोत्यांनो, आम्ही लोकांना देवाचे वचन इतर लोकांपर्यंत पोहोचविण्यास, आर्थिक सहाय्य देण्यास उत्साहित करतो. हे फार महत्त्वाचे आहे. जर अशा कार्यात तुमची धनसंपत्ती उपयोगात आलीच तर स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ फार मोठे आहे.
असे म्हटले आहे की प्रेत वस्त्राला खिसे नसतात. तुमची धनसंपत्ती तुमच्यासाठी मुक्ती मिळू शकत नाही. आपल्या धनावर भरोसा ठेवणाऱ्यांविषयी स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा 11व्या वचनात. त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली, तरी त्यांच्या कबराच त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यानपिढ्याची वस्तीस्थाने होतील. श्रोत्यानो, पुढे तो 12व्या वचनात म्हणतो, मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही, तो नश्वर पशुसारखा आहे. अनेक लोक इमारतींवर, घरांवर स्वतःचे नाव लिहितात, पण एक दिवस ह्या इमारती, सर्व घरे जमीनदोस्त होणार आहेत. मग त्या व्यक्तीचे नाव सुद्धा अस्तित्वात राहणार नाही. जे लोक उच्च पदावर आहेत ते सुद्धा अन्य लोकांप्रमाणे मृत्यूनंतर कबरेत जातील. ही वचने किती खरी आहेत ते मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु या नश्वर संपत्तीवर व प्रतिष्ठेवर भरोसा ठेवण्यापासून पवित्र शास्त्र आम्हाला परावृत्त करते. येशू ख्रिस्ताने त्याच्या डोंगरावरील प्रवचनामध्ये त्याविषयी बोध केला आहे. मत्तेय शुभवर्तमान 6वा अध्याय 19 ते 21 या वचनांमध्ये हे वचन आम्हाला सांगतं. मत्तेय शुभवर्तमान 6वा अध्याय 19 ते 21 वचने. पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही लागणार. श्रोत्यानो, आज जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही असाल तर माझी खात्री आहे की तुम्हाला तुमच्या मृत्यूची व तुमच्या पृथ्वीवरील धनाची फारशी काळजी वाटत नसणार. 13वं वचन वाचूया. जे अभिमानी आहेत त्यांची व त्यांचे बोलणे जास्त पसंत पडते, अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे. श्रोत्यानो, मानवाची धनसंपत्ती, त्याची प्रतिष्ठा व त्याचा अभिमान या सर्व गोष्टी त्याला मुक्ती देऊ शकत नाहीत. स्तोत्रकर्ता 14व्या वचनात म्हणतो, ते मेंढरांच्या कळपासारखे अधोलोकाकरिता नेमिलेले आहेत. मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे. प्रभातकाल झाला म्हणजे ते नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करीतील. त्यांचे देह अधोलोकात क्षय पावतील. त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही. या धनावर भरोसा ठेवणाऱ्यांच्या तुलनेत दाविदाची स्थिती किंवा स्थान काय होते त्याचा आपण थोडासा विचार करूया. 14व्या वचनात कबर म्हणजेच शिओल किंवा मृत लोकांचे जग धनवान मेंढराप्रमाणे शिओलमध्ये टाकल्या जातील. ह्याचे शब्दशः भाषांतर आहे, मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे. श्रोत्यानो, 49व्या स्तोत्राच्या 14व्या वचनात आपण वाचले की मृत्यू धनवान माणसाचा मेंढपाळ आहे, तो त्याला अधोलोकात नेईल. या विरुद्ध दावीद राजा 23व्या स्तोत्रात म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मी त्याच्या घरात चिरकाल राहीन, तो जीवन आहे. ही दोन्ही विधाने सत्य आहेत, कारण जर परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे तर तो आम्हाला अधोलोकात नेणार नाही, कारण तो जीवन देणार आहे. त्याचे वचन योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 12व्या वचनात आम्हाला सांगते. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 12वे वचन, ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही. मृत्यू खोटा मेंढपाळ आहे. मेंढपाळाने मेंढरांना चारा द्यायला हवा, पण ह्या ठिकाणी खुद्द मेंढपाळ त्याच्या मेंढरांना खातो. श्रोत्यानो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात तुमच्या व माझ्यासाठी आला. तो आम्हाला योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 11व्या वचनात म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. पुन्हा आम्हाला सांगण्यात आले की त्यांचे सौंदर्य कबरेत समाप्त होईल. जिवंत असताना त्या व्यक्तीने स्वतःला सुंदर करण्याचा कितीही प्रयत्न केला, कितीही उपाययोजना केल्या, कितीही गोष्टी वापरल्यात, औषधे वापरली, पण कबरेत गेल्यानंतर ते सौंदर्य नष्ट होते. मृत्यू कोणत्याही प्रकारे सुंदर नाही. श्रोत्यानो, या आधीच्या म्हणजे 10व्या वचनाच्या दुसऱ्या भागात तो म्हणतो, मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. अर्थात योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 10व्या वचनात येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन आहे व ते विपुल जीवन आहे. त्याने मृत्यूवर विजय प्राप्त केला, म्हणजे त्याच्या मरणानंतर त्याला पुरण्यात आले व तो त्या मृत्यूमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवन आहे. योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय 25व्या वचनात तो म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रिय श्रोत्यानो, तुमचा मेंढपाळ कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? मृत्यू आहे की येशू ख्रिस्त आहे? तो मेंढपाळ तुम्हाला कोठे नेईल असे तुम्हाला वाटते? तुमचा ख्रिस्तावरचा विश्वास तुम्हाला सार्वकालिक जीवनाची खात्री देतो काय? तुम्ही या मेंढपाळाच्या कितपत जवळ आहात? हे सर्व प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून स्वतःच्या स्थानाची खात्री करून घेण्याची गरज आहे. कदाचित या बाबतीतला विलंब फारच धोकादायक किंवा जीवघेणा ठरू शकतो. स्तोत्रकर्त्याला त्याचा मेंढपाळ देव आहे याची खात्री होती, म्हणून तो 15व्या वचनात काय म्हणतो पहा. 49वे स्तोत्र 15वे वचन, परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कब्जातून सोडविल, कारण तो मला आपणाजवळ घेईल. श्रोत्यानो, आपणापैकी प्रत्येकाला हा विश्वास असणे फार फार जरुरी आहे. ही खात्रीच आम्हाला जीवनाला, त्यातल्या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याकरिता शक्ती देते. आपण गरीब असा, श्रीमंत असा, फक्त परमेश्वरच तुमच्या आत्म्याला मुक्ती देऊ शकतो. जेव्हा आपण अनंतात प्रवेश कराल तेव्हा हे महत्त्वाचे आहे की आपण मुक्ती पावलेले आहात किंवा नाही. आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे त्याची संतान आहात किंवा नाही. पुढे तो 16 ते 20 या वचनांमध्ये म्हणतो, कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडोल वाढला तरी तू घाबरू नको, कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही. त्याचा थाटमाट त्याच्या मागून खाली उतरणार नाही. तो जिवंत असता आपल्या जीवाला धन्य समजून म्हणे, तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील. तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल. त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडावयाचा नाही. मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली तर तो नश्वर पशुसारखा आहे. श्रोत्यानो, आज आम्हाला जगात गरिबांवर अन्याय होताना दिसतो. धनवान लोक सगळ्या प्रकारचे अपराध करून समाजात प्रतिष्ठा पावतात. म्हणूनच मी माझा भरोसा ख्रिस्तावर ठेवते, कारण मला माहीत आहे की तो गरिबांचा, धार्मिकांचा न्याय करणार आहे आणि एक दिवस मला योग्य न्याय मिळणार आहे. आज आम्ही मानवाच्या निर्मितीविषयी अनेक विचार ऐकतो, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने मानवाला त्याच्या समानतेमध्ये निर्मिले, सर्वात उच्च स्थान दिले. परंतु मानव पडला, त्यामुळे देवापासून दूर जाऊन त्याची स्थिती प्राण्याप्रमाणे झाली व मृत्यूनंतर सुद्धा प्राण्यासारखी त्याची स्थिती होते. तो वर नाही, परंतु खाली पडला. स्वतःहून कोणतीही वस्तू वर जाऊ शकत नाही. हीच गोष्ट मानवाच्या बाबतीत सुद्धा सत्य आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगतो की वर फेकलेली प्रत्येक वस्तू खाली पडते. त्याचप्रमाणे अनैतिकता आहे, जी गुरुत्वाकर्षणाप्रमाणे मानवाला खाली खेचते. या जगातील धनवानांची प्रगती होत असताना पाहून अस्वस्थ होऊ नका. सुधारणेविषयीच्या आमच्या कल्पना मला वाटतं की फार चुकीच्या आहेत, कारण आर्थिकदृष्ट्या आमच्यात प्रगती झाली. आमचे भौतिक जीवन अधिक यंत्रावर अवलंबून राहू लागले की आपल्याला वाटतं की आम्ही सुधारलो आहोत. परंतु जर आमचे जीवन परमेश्वराने घालून दिलेल्या दर्जाप्रत पोहोचणारे नसले तर त्या सुधारणेचा काय फायदा? आमची ही प्रतिष्ठा मातीमोल आहे. आमचे वागणे नश्वर पशुसारखे आहे. जसे श्रोत्यानो, पशूंना सार्वकालिक जीवन नाही, त्यांना अस्तित्वहीनता आहे, तशीच आमची स्थिती होईल. मला वाटतं श्रोत्यानो की आम्ही आमच्या स्थितीवर गंभीरपणे विचार करावा. झोपण्याआधी आपण आपल्या जीवनाविषयी विचार करा आणि पहा की आपण कुठे आहात. काय तुमचा भरोसा तुमच्या संपत्तीवर आहे, शिक्षणावर आहे? सर्व काही नाशवंत आहे. ह्या जगातून आम्ही काहीच घेऊन जाऊ शकत नाही. फक्त आत्मिक गोष्टी ज्या आम्ही प्राप्त करू त्याच आमच्या सोबत जातील. या स्तोत्रांमधील वचनांवर आपण मनन करा आणि प्रत्येक जण पहा की आपली आत्मिक स्थिती आज काय आहे. काय आपण स्वर्गामध्ये जीवन व्यतीत करणार की नरकामध्ये करणार? लक्षात ठेवा की तुमचे दानधर्म, पुण्यकार्य सर्व काही परमेश्वरासमोर व्यर्थ आहे. आज परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तेव्हा गंभीरपणे विचार करून आपल्या सर्व पापांची कबुली द्या. ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.
मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. 48वे स्तोत्र हे या पृथ्वीवरील मशीहाच्या अंतिम विजयाबद्दलचे स्तोत्र आहे. आजचा प्रश्न, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना काय प्राप्त होते? ए. संपत्ती, बी. प्रतिष्ठा, सी. सार्वकालिक जीवन, डी. डामाडोल. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की संपत्ती एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकत नाही, आम्हाला सार्वकालिक सुख देखील देऊ शकत नाही. बायबल आम्हाला सांगते की आम्ही स्वर्गामध्ये संपत्ती साठविली पाहिजे. धनवानांचा मेंढपाळ हा मृत्यू आहे, परंतु येशू मात्र जीवन देणार आहे. होय प्रियांनो, येशू हाच आमचा मेंढपाळ असावा. लक्षात घ्या की धनलोभींचा शेवट नरक आहे, परंतु येशूच्या द्वारे आम्हाला स्वर्ग आहे. फक्त आम्हाला देव जवळ घेईल असा विश्वास आणि आशा असावी. प्रियांनो, आमची आशा धनावर आहे की येशूवर आहे? स्वर्गामध्ये संपत्ती साठविण्यासाठी आपण कटिबद्ध आहात काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार देखील मानतो. प्रभूजी, आजच्या मार्गदर्शनाच्या द्वारे आम्हाला समजलेलं आहे की आम्ही व्यर्थ धनाच्या मागे लागू नये. हे नश्वर आहे, नाश पावणार आहे, आणि म्हणूनच प्रभूजी आमचं लक्ष आम्ही केवळ तुझ्यावरती ठेवावं, जो तू आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. जे काही तू आम्हाला शिकवलेलं आहेस ते आम्ही स्वीकारलेलं आहे. आमच्या इथून पुढच्या जीवनामध्ये योग्य रीतीनं चालण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. पैशावर आम्ही लोभ दाखवू नये म्हणून तू आम्हाला मदत कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.